नमस्कार. गौरी हर क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला देवापुढील ही रांगोळी दाखवणार आहे. ही रांगोळी मी 5 नंबर मोत्यांमध्ये केलेली आहे. ही रांगोळी तुम्ही संक्रांतीला वाण म्हणूनही देऊ शकता. आता आपण बघणार आहोत 5 नंबर मोत्यांमध्ये ही रांगोळी कशी करायची ते. तुम्ही ही रांगोळी 6 नंबर मोत्यांमध्येही करू शकता. ही जी मी केलेली आहे ही 5 नंबर मोत्यांमध्येच केलेली आहे. आता आपण बघूया की ही रांगोळी कशी करायची. देवापुढील रांगोळी करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 5 नंबरचे पोपटी कलरचे मोती, 5 नंबरचे निळ्या कलरचे मोती, 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती. 5 नंबरच्या मोत्यांसाठी 40 नंबरचा तंबूस धागा घेतलेला आहे. धाग्याच्या शेवटी ही अशा प्रकारे गाठ मारलेली आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतली आहे. सुरुवातीला आपण धाग्यामध्ये 6 पोपटी कलरचे मणी ओवून घेऊया. अशा प्रकारे धाग्यामध्ये मी 6 पोपटी कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत. आता हा जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे की इथे आपलं एक सर्कल तयार होतं. आता या सर्कलभोवती धागा फिरवून घ्यायचा आहे. 6 मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हे सर्कल घट्ट बसेल. प्रत्येक रांगोळी करतेवेळी धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी धागा फिरवून घेतला. आता धाग्यामध्ये 2 पांढरे मणी, 1 पोपटी मणी आणि परत 2 पांढरे मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 पांढरे, 1 पोपटी, 2 पांढरा आणि ज्या मणीतून धागा बाहेर निघाला आहे त्याच मणीमध्ये परत धागा घालायचा आहे अशा प्रकारे. आता ह्या पोपटी मणीतूनही धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला 2 पांढरे मणी, 1 पोपटी मणी आणि एकच पांढरा मणी घ्यायचा आहे. 2 पांढरे, 1 पोपटी आणि एकच पांढरा आणि हा पांढरा मणी आणि हा पोपटी मणी ह्यातून सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. आता त्याच्या पुढच्या पोपटी मणीतूनही सुई बाहेर काढायची आहे आणि इथे सेम स्टेप करायची आहे. 2 पांढरे, 1 पोपटी, 1 पांढरा, 2 पांढरे, 1 पोपटी, 1 पांढरा करत ह्यात 1, 2, 3 मणी आपण हे करून घेऊया. आता आपल्या इथपर्यंत झालेलं आहे. आता माझा धागा ह्या पोपटी मणीपर्यंत आलेला आहे. आता हा पोपटी मणी आणि हा पांढरा मणी ह्या 2 मणीतून मी धागा बाहेर काढणार आहे अशा प्रकारे. पोपटी आणि पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढला. इथे आपल्याकडे आता 1, 2, 3 मणी आहेत तर 6चं सर्कल होण्यासाठी 3 मणी आपल्याला घालायचे आहेत. 1 पांढरा मणी, 1 पोपटी मणी आणि परत 1 पांढरा मणी असे 3 मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. 1 पांढरा, पोपटी, पांढरा 3 मणी आपण ओवून घेतलेले आहेत. आता हा पांढरा मणी, हा पोपटी मणी आणि हा पांढरा मणी ह्या 3 मण्यांतून धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे, ही आपली पहिली स्टेप झाली. आता सेकंड स्टेप काय असणार आहे की हा पोपटी कलरचा मणी आहे इथपर्यंत सुई आणायची आपल्याला आणि इथे परत 2 पांढरे मणी, 1 पोपटी मणी आणि परत 2 पांढरे मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत. 2 पांढरे, 1 पोपटी, 2 पांढरे आणि ह्या पोपटी मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. पुढचे जे 2 पांढरे मणी आहेत ह्यातून पण धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि इथे 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. ही स्टेप आपल्याला सेकंड राऊंडमध्ये कंप्लीट करायची आहे. 1, 2, 3 1, 2, 3 या पांढऱ्या मणीमधून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे.
हे असं सेम आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे ह्या पोपटी मणीपर्यंत. आता मी काय करणार आहे की ह्या पोपटी मणीमधून एक बाहेर काढणार धागा आणि इथे परत 2 पांढरे मणी, 2 पांढरे मणी, एक पोपटी मणी आणि परत एक पांढरा मणी, असे 4 मणी ओवून घेणार आहे. आणि हा पांढरा मणी, हा पोपटी मणी, ह्या 2 मणीतून धागा बाहेर काढणार आहे अशा प्रकारे. आता पुढच्या 2 पांढऱ्या मणीतून काढून इथे 3 पांढरे मणी घालून घ्यायचे. परत ह्या पोपटीतून काढून ह्या 2 मण्यातून बाहेर सुई काढायची आहे. 2 पांढरे, एक पोपटी घेऊन अशा प्रकारे हे सर्कल पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे हा आपला षटकोन असा तयार झालेला आहे. आता माझा धागा पोपटी मणीतून बाहेर आलेला आहे. तर आपल्याला 1 2 3 ह्या 3 मण्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे. आणि ह्या एका पांढऱ्या मणीतून इथे आपल्याला 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत. इथे आपल्याकडे ऑलरेडी 1 2 3 4 आहेत. तर हे सर्कल 6चं होण्यासाठी 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत. तर मी 2 पांढरे मणी ओवून घेतले आणि 1 2 ह्या पांढऱ्या मणीतून बाहेर काढून खालच्या दिशेने असं बाहेर काढायचं. आणि हा जो पोपटी कलरचा हा जो पांढरा मणी आहे पोपटीच्या इकडचा, तिथपर्यंत आपल्याला सुई धागा आणायचा आहे. हा जो पांढरा मणी आहे ह्यातून सुई मी आता बाहेर काढली. आता आपल्याला हे जे पांढरे मणी आहेत 4, ह्याच्यावर काम करायचं आहे. तर मी सुरुवातीला धाग्यामध्ये 4 निळ्या कलरचे मणी ओवून घेते. 4 निळ्या कलरचे मणी मी ओवून घेतले आणि हा पांढरा मणी आणि हा पांढरा मणी, ज्याच्यातून धागा बाहेर आलेला आहे तो पांढरा मणी, ह्या 2 पांढऱ्या मणीतून मी धागा बाहेर काढणार आहे अशा प्रकारे. आता धागा ह्या 4ही मण्यातून फिरवून घेऊन पुढच्या 2 पांढऱ्या मणीतून मी बाहेर काढणार आहे. ह्या 4ही मण्यातून फिरवून घेऊन ह्या 2 मण्यातूनही मी बाहेर काढणार धागा. अशा प्रकारे इथेही आपल्याला आता धाग्यामध्ये 3 निळ्या कलरचे मणी घ्यायचे आहेत. 3 निळ्या कलरचे मणी घेतले आणि हा निळ्या कलरचा मणी आणि हे 2 पांढरे मणी, ह्या 3 मण्यातून मी धागा बाहेर काढणार आहे. इथेही आपले हे असे 4 मणी तयार होतात. ह्या 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा. आता काय करायचं आपल्याला की हे 2 पांढरे निळ्या कलरचे सर्कल आहेत, त्यातला हा मणी, ह्या सर्कलचा हा मणी आणि ह्या सर्कलचा हा मणी, ह्या 2 मणीवर आपल्याला काम करायचं आहे. तर मी धागा वरच्या दिशेने असा घेते, ह्या 2 मण्यातून बाहेर काढून ह्या 2 मण्यांतून बाहेर काढायचा. अशा पद्धतीने ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा. इथे आपल्याला 4 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. चार निळ्या कलरचे मणी मी ओवून घेतले. आता हा निळा मणी आणि ज्यातून धागा बाहेर निघाला आहे तो निळा मणी, ह्या 2 निळ्या मणीमधून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. आता माझा इथे हा धागा संपलेला आहे. मी गाठ बांधून दुसरा धागा जॉईन करून घेते. अशा प्रकारे आपलं इथपर्यंत झालेलं आहे. तर पुढे काय करायचं तर धाग्यामध्ये एक पोपटी कलरचा मणी आणि 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. एक पोपटी कलर, 3 निळा कलर. ठीक आहे, एक पोपटी 3 निळा अशा प्रकारे मी ओवून घेतले. आता काय करायचं हा जो पोपटी मणी आहे ह्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे की हे आपलं असे
अशा प्रकारचं छोटंसं अशी डिझाईन तयार होते. धागा खेचून घ्यायचा आहे थोडासा आणि हा जो मणी आहे ह्यातून धागा खालच्या दिशेने बाहेर काढायचा आहे. 2 मणी बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. आता परत 1 2 निळ्या कलरचे जे मणी आहेत त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि असा फिरवत फिरवत धागा इथपर्यंत आणायचा आहे आपल्याला. सेम आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे. मी एक डिझाईन अजून एकदा तुम्हाला मी करून दाखवते. हा मी धागा फिरवून फिरवून इथपर्यंत घेऊन येते. आता ह्या पोपटी मणीमधून आणि पुढच्या 3 पांढऱ्या मणीमधून मी धागा बाहेर 2 पांढऱ्या मणीमधून धागा मी बाहेर काढणार आहे. हा पोपटी मणी आणि 2 पांढरे मणी आणि इथे परत 4 निळ्या कलरचे मणी ओवून घेणार आहे. आणि हा पांढरा मणी आणि त्याचा मागचा पांढरा मणी ह्या 2 पांढऱ्या मणीमधून मी धागा बाहेर काढणार आहे. अशा प्रकारे आता पुढच्या 2 पांढऱ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे 3 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा निळा कलरचा मणी आणि पुढचे 2 पांढरे मणी अशा प्रकारे धागा बाहेर काढायचा आहे. आता मी काय करणार आहे, सुई वरच्या दिशेने फिरवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4 ह्या 4 निळ्या मणीमधून धागा मी बाहेर काढणार आहे. ठीक आहे. इथे आपल्याला परत ह्या मणीपर्यंत मी आलेले आहे. आता इथे परत आपल्याला 4 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि ह्या 2 निळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे की इथे आपलं 6चं वर्तुळ तयार होणार. आता परत धागा वरच्या दिशेने 1 2 3 1 2 1 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 1 आणि हा वरचा 1 मणी, दुसरा 2. ठीक आहे. इथे परत एक पोपटी कलरचा मणी आणि 3 निळ्या कलरचे मणी असे 4 मणी ओवून घ्यायचे आहेत. 1 पोपटी 3 निळे. आपला धागा ह्या निळ्या मणीमधून आला होता. आता काय करायचं आहे, ह्या पोपटी मणीमधून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून ह्या पुढच्या निळ्यातून बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने धागा घट्ट खेचून घ्यायचा आहे. आता 1 2 3 मणी खाली सुई ओवून घ्यायची आहे. खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. 2 मण्यातून काढला आणि हा तिसरा मणी आणि मधल्या भागेतून सुई अशी 1 2 आता इथपर्यंत आहे माझी सुई निळ्या कलरमधून. आता ह्या पांढऱ्यामधून सुई बाहेर काढणार आणि हा पांढरा मणी आणि हा पोपटी मणी ह्यातूनही सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला हे पुढे ह्या 4 मण्यांवर काम करायचं. जसं इथे केलं तसं इथे. आता ह्या 2 पुढच्या पांढऱ्या मणीतूनही मी धागा बाहेर काढणार आहे. आणि इथे आपल्याला जसं इथे केलं की 4 निळे मणी घालून घेतले तसंच इथे पण 4 निळे मणी घालून इथे 3 मणी घालून परत 4चं सर्कल आणि 1 पोपटी 3 निळ्या कलरचे मणी घालून हे अशा प्रकारे 1 2 3 आणि 4 साईड्स आपण करून घेऊया. अशा प्रकारे ही स्टेप आपली पूर्ण झालेली आहे.
मी तीन चार बाजू राहिल्या आता त्या पूर्ण करून घेतल्या. आता काय करायचं आहे, माझा धागा ह्या दोन निळ्या मणीमधून बाहेर आलेला आहे. आता हा धागा हे दोन जे निळे मणी आहेत ह्यातून वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे. तर मी हा निळा मणी अशी सुई फिरवत फिरवत आणते ह्या सर्कलमधून. तर हे दोन पांढरे मणी आणि हा पोपटी मणी ह्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि हे दोन निळे मणी, तुम्ही कुठचेही निळे मणी खालचे दोन घेऊ शकता, फक्त सुई वरच्या दिशेने सुरुवातीला बाहेर आली पाहिजे. अशा पद्धतीने हे दोन मणीतून मी सुई बाहेर काढते. हा पहिला मणी आणि हा दुसरा मणी. अशा प्रकारे मी दोन निळ्या मण्यांमधून सुई बाहेर काढलेली आहे. इथे आपल्याला धाग्यामध्ये 8 पोपटी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 8 पोपटी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आठ पोपटी कलरचे मणी मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत. आता काय करायचे, हे जे दोन मणी आहेत हे शेवटचे, ह्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ह्या दोन निळ्या मण्यांमधून सुई बाहेर काढायची आहे की आपलं हे असं वर्तुळ तयार होतं, अर्धवर्तुळ तयार होतं. ठीक आहे. आता धागा आपल्याला ह्या दोन निळ्या मण्यांमध्ये किंवा तुम्ही ह्या कुठल्याही मण्यांमधून वरच्या दिशेने बाहेर घेऊन यायचं आहे. मी इकडूनच घेते आता. हे 8 मणी ओवून झाल्यानंतर धागा घट्ट जास्त ओढू नका, नाहीतर रांगोळी ताणली जाते जास्त. अशाच पद्धतीने 8 मणी ओवून घेऊन आपल्याला खालच्या 2-2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता मी हे तुम्हाला एक दाखवते करून. आता हे जे दोन निळे मणी आहेत ह्यातून धागा असा बाहेर काढायचा आहे वरच्या दिशेने. ठीक आहे. इथे आपल्याला घ्यायचे आहेत 8 पोपटी कलरचे मणी किंवा हिरव्या कलरचे मणी, तुम्ही जे म्हणाल ते. 4 5 8 पोपटी कलरचे मणी मी ओवून घेतलेत. आणि हे जे शेवटचे दोन निळ्या कलरचे मणी आहेत त्यातून मी सुई खालच्या दिशेने अशी दोन मण्यांमधून बाहेर काढणार आहे. अशा प्रकारे सेम आपल्याला इकडे 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 आणि इकडे करून घ्यायचं आहे. मग बघूया आपण ही रांगोळी कशी दिसते ते. अशा प्रकारे देवापुढील रांगोळी आपली आता तयार झालेली आहे. ही रांगोळी आपण 5 नंबर मोत्यांमध्ये आता केली. ही रांगोळी तुम्ही संक्रांतीसाठी वाण म्हणूनही देऊ शकता, कोणाला गिफ्ट म्हणूनही ही रांगोळी देऊ शकता. खूप सुरेख अशी रांगोळी आहे. तुम्हाला इथे 8 मणी ओवून झाल्यानंतर हे जरा जास्त ताणू नका, थोडंसं हलकं ठेवा ही साईड शेवटची करताना. अशाच मी 2 कलरमध्ये अशा 2 रांगोळ्या आधी करून घेतलेल्या होत्या. अशा प्रकारे देवापुढील रांगोळी तुम्हाला समजली असेल, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.